पिंपरी चिंचवड पोलिसांनी अवैधरित्या सुरू असलेल्या स्पा सेंटरवरती रेड केलेली आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे सर आहेत. सर, काल एक रेड झालेली आहे. या संदर्भात किती युवतींना त्यांची सुटका केलेली आहे आणि काय काय जप्त केलेलं आहे? काल आपण एक पिंपरी चिंचवड पोलीस ॲक्टिव्हिटीच्या अंतर्गत संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनमधील सम्राट चौक एरियामध्ये एक रिच फील्ड नावाचा एक स्पा होता. त्या स्पावर काही अवैध व्यवसाय चालू असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने आपण आपले जे ASTचं पथक होतं ते त्या ठिकाणी रेड केली. तर त्या ठिकाणी एकूण 3 पीडित महिलांना आपण रेस्क्यू केलेला आहे आणि 2 आरोपी त्यामध्ये ताब्यात घेतलेले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये किती स्पा सेंटर असतील किंवा आस्थापनं बंद करण्यात आलेली आहे? किती महिलांची सुटका करण्यात आलेली आहे? सन 2025 म्हणजे मागील वर्षी आपण एकूण 33 स्पा आणि लॉजेस याच्यावर कारवाई केलेली आहे आणि त्यापैकी जवळजवळ 8 आस्थापना आपण 1 वर्षासाठी सीलबंद केलेल्या आहेत आणि एकूण 81 पीडित महिला आपण त्यातून रेस्क्यू केलेल्या आहेत आणि 2026 या वर्षी आपण आत्तापर्यंत एकूण 12 आस्थापनांवर ज्याच्यामध्ये लॉजेस आहेत, स्पा आहेत, यांच्यावर कारवाई केली आहे आणि त्यापैकी 3 आस्थापना आपण सीलबंद केलेल्या आहेत आणि एकूण 46 महिलांची आत्तापर्यंत तिथून सुटका केलेली आहे. परंतु अशाच पद्धतीने अवैधरित्या असलेले जे स्पा आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल, काय इशारा द्याल? अशा प्रकारे स्पा व्यवसायामध्ये जे काही अवैध व्यवसाय कोणी करत असतील त्या व्यवसायाच्या आडून तर आपल्या निमित्ताने आपल्या मार्फतीने मला एक त्यांना सूचना द्यायची आहे, एक वॉर्निंग द्यायची आहे की अशा प्रकारे स्पा व्यवसायाच्या आडून आपण कुठल्याही प्रकारे अवैध व्यवसाय करू नये. पोलिसांची नजर आपल्यावर आहे आणि असं कुठलाही व्यवसाय आपण करत असाल तर 100% त्यावर कारवाई होईल आणि आपल्याला त्याचं नुकसान सहन करावं लागेल. स्पाच्या आडून काही वेगळ्या गोष्टी करत असतील तर त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. त्यांनी थेट इशारा दिला आहे. अशा पद्धतीने तुम्ही आढळल्यास तुमच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल. कृष्णा पांचाळ, LS मराठी, पिंपरी चिंचवड.